राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वावंजे तळोजे येथे छत्री वाटप, महिला स्वसंरक्षण जनजागृती उपक्रम. कोकण माडाचे माजी सभापती तथा मंत्री दर्जा प्राप्त माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे तळोजा परिसरात आयोजन करण्यात आले. वावंजेचे माजी उपसरपंच विकासदादा पाटील यांच्या आयोजनात तसेच स्वराज्य सामाजिक संस्था व श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या सहयोगाने यावेळी संकल्प घर घर जिजाऊ माझे गाव लव जिहाद मुक्त या जनजागृती संकल्पांतर्गत विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व छत्री वाटप करत कार्यक्रमात शिवकालीन युद्धकला, तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी पारंपरिक युद्ध कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या माध्यमातून युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, मुली महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना व सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. आमदार विक्रांतदादा पाटील यांनी वावंजे गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून छत्री वाटपाबरोबरच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम तळोजा परिसरात चर्चेचा विषय ठरला. तुमची कर्तव्य आमच्यासाठी मार्गदर्शन करते, तुमची कर्तव्य आमच्यासाठी मार्गदर्शन करते, तुमच्या यशाने आमचं अधिकारी घडवते. आज आपल्या या वावजे गावामध्ये खरं तर अंगावरती रोमांच उभे राहतील, अंगावरती थरार उभा राहील अशा प्रकारचा हा मर्दानी खेळांचा कार्यक्रम आमच्या या रणरागिणीने साकारला. खरं तर आदरणीय आपले नेते बाळासाहेबजी पाटील यांचा वाढदिवस गेल्या 5-6 दिवसापासून सप्ताहाच्या रूपाने साजरा होतोय. त्यात अनेक कार्यक्रमांची मालिका साकारली जाते. आमच्या कच्च्या बच्चांच्या भवितव्यासाठीचे अनेक कार्यक्रम साकारताना आम्ही बघितले. आमच्या युवा शक्तीला ताकद देणारे अनेक कार्यक्रम आम्ही बघितले. त्या ठिकाणी मातृशक्ती, लाडक्या बहिणींसाठीचे अनेक कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी साकारले. शैक्षणिक विषय असतील, वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा विषय असेल, अनेक विषय या कार्यक्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले. पण मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सगळ्यांच्या मनाला भावलेला जर का कुठला कार्यक्रम असेल तर तो आजचा या वावंजातला हा आमच्या रणरागिणींचा मर्दानी खेळाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील, जे कोकण माडाचे सभापती राहिले, राज्यमंत्री दर्जा राहिला असे आपले नेते, त्यांचं आपण सगळे जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया. मंचावर उपस्थित आपले सन्माननीय युवा नेते की ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, विकास पाटील, आमच्या कांचनताई पाटील, मंचावरचे आमचे अनेक ज्येष्ठ मान्यवर आहेत, विष्णुबुवा वावजेकर, कृष्णाबुवा पवार, कचरू पाटीलजी, यशवंत पवारजी, किरण दामनेजी, पांडुबुवा पाटीलजी, जयंता पवारजी, सचिन पाटीलजी, श्रीपद पाटीलजी, संतोष पाटीलजी, नामदेव सोरमेकरजी. खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत. मोठ्या संख्येने उपस्थित आमची मातृशक्ती. खरं तर वर्षानुवर्ष या भारत देशामध्ये जी काही संस्कार संस्कृती आपण जपतोय, जी काही संस्कार आणि संस्कृती आपली टिकली, रुजवली गेली, बहरली, फुलली, त्याचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर आमच्या या मातृशक्तीला द्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि स्वराज्य आपल्याला समर्पित केलं, अर्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी दैवत आहेतच, पण जर का त्याच्यापेक्षाही मोठं श्रेय कुणाला द्यावं लागेल तर ते श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवले
त्या आई जिजाऊंना ते श्रेय द्यावं लागेल. आणि मी आई जिजाऊंचं रूप आज या समोर बसलेल्या आमच्या माय माऊलींमध्ये बघतोय. आजचा दिवस हा खूप पवित्र दिवस आहे. आजचा दिवस हा खूप मंगलमय दिवस आहे. कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण ताट मानेनं जगू शकतो. ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं, स्वतःच राज्य दिलं. जर का छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण या हिंदू धर्मात जगू शकलो नसतो. आपल्याला कुठेतरी पाठवलं गेलं असतं, कुठेतरी धर्मांतर केलं गेलं असतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला अभिमानानं आज हिंदुत्व म्हणून जगता येतं. याचं श्रेय जर कुणाचं असेल तर ते आपल्या दैवत रूपी राजाचं आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि आजचा हा दिवस मंगल दिवस यासाठी आहे की आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. म्हणजे आमचे शिवाजी महाराज छत्रपती झाले, तो आजचा दिवस आहे. छत्रपती म्हणून त्यांनी रायगड किल्ल्यावरती जो काही त्यांचा सन्मान झाला आणि छत्रपती म्हणून ते जे काही उदयास आले, तो आजचा दिवस आहे. आणि या आपल्या स्वराज्याला आपल्या हक्काचे छत्रपती मिळाले, तो आजचा हा दिवस आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी दसरा, दिवाळी किंवा इतर कुठल्याही सणांपेक्षा आजचा हा दिवस हा महत्वाचा आहे. आपल्यासाठी खऱ्या अर्थानं हा सण आहे. मी जेव्हा या रणरागिणींचे खेळ बघितले, त्या रणरागिणी जेव्हा हातात लाठी काठी तलवारी नाचवत होत्या, त्या ठिकाणी जे काही मर्दानी खेळ त्या आपल्या समोर पेश करत होत्या, हे खरं तर धाडसाचं आहे. हे खेळ खूप महत्वाचे आहेत. म्हणजे आज जर का महाराष्ट्रात, देशात आपण बघतो की आमच्या युवतींवरती अन्याय होतात, कुठेतरी अत्याचाराच्या घटना घडतात, कुणीतरी त्यांचा त्या ठिकाणी विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळेला जेव्हा आमची युवती दया याचना करते, ती बिचारी असते म्हणून ती दया याचना करते, तिला संरक्षण देणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, ते आपण करूच. पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं हे आहे की आमची ती युवती, आमची ती महिला दया याचना करणारी नाही, तर अशी रणरागिणी हातात तलवार घेऊन आणि काठी घेऊन समोरच्याला धडा शिकवणारी असायला पाहिजे. या रणरागिणी आज या आमच्या वामजात आणि पनवेलमध्ये तयार झालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हे काम आपण त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. विकास पाटीलजी, आपण जो काही कार्यक्रम साकारला, खऱ्या अर्थानं मनाला भावणारा हा कार्यक्रम होता. मागच्या एका कार्यक्रमामध्ये सप्ताहाच्या निमित्तानं या सभागृहात येण्याचं भाग्य मला लाभलं. अनेक ज्येष्ठ मंडळींसमोर माझे विचार मला व्यक्त करता आले. अनेक संत महंत त्या कार्यक्रमात होते. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जी काही माझ्याकडे मागणी केली, विकास पाटील यांनी माझ्याकडे जो पाठपुरावा केला की आम्हाला या ठिकाणी सभागृह करायचं आहे, आणि म्हणून मग त्या ठिकाणी मी माझं ते भाग्य समजलं, जर का आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आमदार झालो असेल आणि आपण जर का एखादी मागणी माझ्याकडे केली तर क्षणाचाही विलंब न करता आपण सभागृहाची जी मागणी माझ्याकडे केली त्यासाठीचा निधी मी त्याच वेळेला जागेवर मंजूर करून टाकला. त्या ठिकाणी एका स्थितीचा निधीला या सभागृहासाठी 25 लाखाचा निधी हा आपल्या आमदार निधीतून आपण त्या ठिकाणी वाहण्यासाठी दिलेला आहे. पण 25 लाखाचा तो निधी देऊन मला वाटलं की आता कदाचित विकास पाटलांचं समाधान होईल आणि आता वर्षभर ते काही बोलणार नाही. पण जेव्हा जेव्हा मला त्यांनी या कार्यक्रमात वाहूंच्यामध्ये आमंत्रित केलं किंवा जेव्हा जेव्हा ते पनवेलला येऊन मला भेटले, तेव्हा तेव्हा त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. त्याच्यानंतर लगेच दुसरा काही शब्द टाकला, तर दादा माझ्या वामजासाठी थोडा अजून निधी देणार का, असं करत करत थोडा अजून निधी करून 60 लाखांचा निधी त्यांनी आपल्याकडनं खेचून या वामजासाठी आणलेला आहे. खरं तर त्याचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. आमची कांचनताई असेल, विकास असतील, सामाजिक सेवेचा वसा घेऊन काम करणारी ही मंडळी आहे. म्हणजे जर का माझ्या विक्रांत पाटलांचे जर का काही पारिवारिक ऋणानुबंध आहे तर त्याचा उपयोग हा माझ्या परिवारासाठी होण्यापेक्षा माझ्या या वामजेकरांसाठी, माझ्या ग्रामस्थांसाठी, माझ्या ग्रामस्थ रूपी परिवारासाठी हा फायदा व्हायला पाहिजे. या पवित्र भावनेतनं ही मंडळी काम करतात. मला नेहमी त्यांचा हेवा वाटतो की माझ्या गावासाठी काय करता येईल हा विचार सातत्याने डोक्यात ठेवून ही सगळी मंडळी काम करतात. विकास पाटील आणि कांचनताई काम करत असतात. त्यामुळे विकास आपण चिंता करू नका. आपला जो काही हेतू आहे, आपलं जे काही ध्येय आहे की वावजाचा विकास व्हायला पाहिजे, या पंचक्रोशीचा विकास व्हायला पाहिजे, या संपूर्ण आजूबाजूच्या गावांचा विकास व्हायला पाहिजे. मग तो आमच्या ग्रामस्थांचा काही वैयक्तिक प्रश्न असेल किंवा आमचा पूर्ण ग्रामस्थ म्हणून गावकीचा प्रश्न असेल,
जे जे विषय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येतील, अनेक ज्येष्ठ मंडळी मंचावरती आहेत, मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की जे जे चांगले विषय आपल्या माध्यमातून माझ्याकडे येतील आणि तो सोडवण्यासाठी एवढासा जरी मार्ग असेल तरी तो मार्ग 100% यशस्वी करण्याचं काम आमदार विक्रांत पाटील करेल, हे एवढंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. आपण जी काही संधी मला आमदार म्हणून दिलेली आहे, खरं तर थेट मतदानातून आपण मला ती संधी दिली नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषदेमध्ये आमदार होण्याचं जे काही मला भाग्य लाभलं, हे भाग्य असं आहे की रती महारथी त्या ठिकाणी असताना अटीतटीच्या त्या कालावधीमध्ये ही संधी जेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळते तेव्हा मी विचार करतो की इतरांपेक्षा माझ्याकडे वेगळं काय होतं. माझ्याकडे मोठं घराणं आणि मंत्रिपदाची काही मालिका, की पंजोबा मंत्री होते, आजोबा मंत्री होते, आता मी मंत्री आणि संत्री आणि आमदार झालो, अशी काही मालिका माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे वेगळं काय होतं, माझ्याकडे वेगळं होतं ते आमच्या माय माऊलींचे आणि या ज्येष्ठांचे आशीर्वाद हे माझ्याकडे जास्तीचे होते आणि म्हणून हे सगळं आपल्या पदरात त्या ठिकाणी पडू शकलेलं आहे. त्यामुळे आपल्या ऋणातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही, इतकं मोठं ऋण आपल्या सगळ्यांचं माझ्यावरती आहे. खरं तर हे कर्ज आहे आणि एक कर्जातून उतराई होण्याचा मी प्रयत्न आपल्या सेवेतून करणार आहे. त्यामुळे जी जी काही सेवेची संधी आपण सगळे मिळून मला द्याल, मी त्या ठिकाणी आपल्याला शाश्वत करतो, आश्वस्त करतो की एकही सेवेची संधी मी त्या ठिकाणी सोडणार नाही. जे काही चांगलं आपल्यासाठी करता येईल ते सातत्याने करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अनेक ग्रामस्थांचे प्रश्न आमदार झाल्यापासून आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तो नैना भागातला विषय असेल, तळोजा एमआयडीसीचा काही विषय असेल किंवा आमच्या टेंबोड्यापासून पाले खुर्दपर्यंत अनेक गावांमध्ये, प्रत्येक गावाचं खरं तर नाव घ्यावं लागेल की सिडकोने अनेक वर्ष शिक्के मारून ठेवले होते. शिक्के सिडको काढतही नाही, जमीन आमची घेतही नाही, आम्हाला मोबदला देतही नाही, अशी आमची अवस्था करून ठेवली होती. त्या ठिकाणी त्या सगळ्या विषयांना वाचा पडून 450 हेक्टर म्हणजे 1200 एकर जमीन डिनोटिफाईड करणं, सिडकोचे शिक्के परत काढून टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्या ठिकाणी वसई विरार अलिबाग कॉरिडॉर असेल किंवा त्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय असतील, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. आमचे बीएमटीसी कर्मचारी होते, बस सेवेमध्ये होते, 84 साली बस सेवा बंद झाली आपल्याला माहिती असेल, त्यांचे पैसे 42 वर्ष रखडले होते. 157 कोटींचं वाटप त्या सगळ्यांना करून घेण्याचं काम आपण केलेलं आहे. ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, 80-90 वर्षाची मंडळी जेव्हा ऑफिसला येतात कुठेतरी मनाला दुःख होतं की अशा मंडळींना अजून सिडकोनी त्या ठिकाणी चाचात ठेवलंय, अडचणीत ठेवलंय. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. कार्यक्रमांची मालिका सांगावी लागेल. सिडकोचे घरांचे प्रश्न होते, प्रत्येकाला 10-10 लाख रुपये कमी करून देण्याचा विषय आपण त्या माध्यमातून करू शकलो आणि त्या ठिकाणी अनेकांना 67,000 घरं म्हणजे 2 लाख लोकांना थेट परिणाम होईल, हा मोठा निर्णय आपण सरकारकडून करून घेऊ शकतो. मी हे एवढ्यासाठी सांगतो की जर का आपण मला ताकद दिली तर त्या माध्यमातून जनतेचं कल्याण करणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवणं हे काम माझं असलं पाहिजे. ते काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आपल्या माध्यमातून ज्या काही सकारात्मक सूचना येतील त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढंच सांगतो, ज्या नेतृत्वाचा वाढदिवस आपण साजरा करतोय, ज्यांनी या रायगडच्या राजकारणामध्ये केवळ कुरघोड्यांचं राजकारण नाही तर सकारात्मक राजकारण सुद्धा करता येतं, जनसेवेचं राजकारणही करता येतं. एकाच पक्षात राहून एकाच पक्षाची विचारधारा, देशप्रेमाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निस्वार्थी स्वरूपात काम करता येतं. हे ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं, असं आपलं नेतृत्व म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील जी आहेत, त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. आणि त्यामुळे आजकाल आपण बघतो या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक नेते मला काहीतरी पाहिजे, माझ्या परिवाराला काहीतरी पाहिजे, मग एका पक्षात मिळत असेल तर मी दुसऱ्या पक्षात जाईन, अशा प्रकारचे प्रकार करताना आपल्याला दिसतात. पण त्या ठिकाणी माझ्या परिवारासाठी काही नको, माझ्यासाठी काही नको, माझ्या भारत मातेला विश्वगुरु झालेलं बघायचं आहे आणि माझं नेतृत्व, माझा पक्ष जर का ते काम करत असेल तर पनवेल आणि रायगडमध्ये ते काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी माझा विचार बदलणार नाही, मी जनसेवेसाठी कायम काम करत राहीन. या भावनेत आदरणीय बाळासाहेब पाटील 2-4 वर्ष नाही तर 40-40 वर्ष काम करत राहिले. असं हे आपलं त्या ठिकाणी देव दुर्लभ कार्यकर्ता रूपी नेतृत्व आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना कायमच शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. उद्याचा त्यांचा वाढदिवस हा मोठ्या सामाजिक कार्यक्रमाच्या रूपाने आपण साजरा करणारच आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आजच्या या
मंगलमय क्षणांच्या शुभेच्छा, शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा. आजच्या या सुंदर कार्यक्रमाबद्दल आयोजकांचं, विकास पाटील आणि सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.